मित्रांनो, आपण जर इतिहास चाळून बघितला तर बंडखोर लोकांमध्ये प्रतिभा असते. जे परंपरा चालते, जे म्हणतात की मी आज्ञाकारी आहे. जे लोक सत्यासाठी बंडखोरी करतात ते जीवनामध्ये समोर चालून काही ना काही करत असतात. याचे उदाहरण पाहायला गेले तर ते म्हणजे तथागत गौतम बुद्ध. एवढे मोठे राजकुमार असून, घरी सर्व काही असून, सत्य माहीत करण्यासाठी त्यांनी सर्व काही त्यागले, सर्वांशी बंडखोरी केली. त्यानंतर ते काही वर्षांनी तथागत गौतम बुद्ध झाले. तसेच महात्मा ज्योतिबा फुले. ही परंपरा चालणार नाही, ही परंपरा मी मानणार नाही, यासाठी स्वतःचे राहते घर सोडून बापासोबत बंडखोरी करून सत्यासाठी ते समोर चालून महात्मा ज्योतिबा फुले बनले. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी लहानपणी वडिलांना महाभारत वाचत असताना दादा केळुस्कर यांनी तथागत गौतम बुद्धांचे चरित्र हे पुस्तक वाचण्याकरिता दिले असता त्यांनी त्यांच्या वडिलांना हा प्रश्न विचारला की तुम्ही हे सर्व काही सोडून आम्हाला महाभारत का शिकवत असले. त्यांनी सत्यासाठी बंडखोरी केली, म्हणून आज ते घडले. म्हणून म्हणतात की आज्ञाकारी लोक हे आज्ञाकारीच असतात, पण बंडखोर लोक मध्ये हा प्रतिभा असते.